गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी यात्रा जी आहे ती जगन्नाथराव कोळेकर म्हणत आहेत तसं 25% वाढून आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिशय मोठ्या प्रमाणावरती ही यात्रा भरलेली आहे. काय कारणं आहेत, कशी झाली एकंदरीत ओव्हरऑल यात्रा जर सविस्तर सांगा. खरं तर तुम्ही जो बोललात ते खरं आहे की प्रत्येक वर्षी जी यात्रा भरत होती त्यापेक्षा या वर्षीची यात्रा साधारण 20 ते 25% भाविक जास्त मोठ्या संख्येनं आले. कारणही त्याचं असं आहे की मागच्या जूनपासून किंवा मे महिन्यापासूनच बिरुदेवानंच सगळ्यांच्यावर आपली कृपा केली आणि त्यामुळं खूप चांगल्या प्रकारचे पाऊस पाणी झाला. शेतकऱ्यांना या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायचं. शेतीला पाण्याची जी टंचाई असायची ती जवळजवळ या वर्षामध्ये नाहीशी झाली आणि त्यामुळं शेतकरी थोडा सुखावला आहे. त्यांचं उत्पन्नही चांगलं झालं. त्याने त्या बिरुदेवानं ज्या देवानं आपल्याला आपल्या जीवनामध्ये संपन्नता आणली, या एक वर्ष आपलं चांगलं घालवलं, त्या देवाच्या पायापर्यंत त्याचा आशीर्वाद घ्यावा अशा भावनाचे भाविक महाराष्ट्रातील, कर्नाटकमध्ये, आंध्रमध्ये किंवा त्या बाहेरचे सुद्धा जे आपल्या भागातून स्थलांतरित भाविक आहेत ते सगळेच भाविक मोठ्या संख्येने इथं या वर्षी इतर वर्षांपेक्षा जास्त भाविक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आतापर्यंत कोणकोणती विकास कामं झालेली आहेत आणि आपल्याला कोणकोणती विकास कामं कधीपर्यंत होतील ही विकास कामं? तसं देवस्थानमध्ये अगदी ठळकपणानं जी विकास कामं आहेत त्यामध्ये येणाऱ्या भक्तांचं राहण्याची सोय झाली पाहिजे आणि ती या पोळीच्या माध्यमातून याची सुरुवात खरं तर कैलासवासी शिवाजी बापू शेंडगे यांनी केली. आपल्याला माहीत आहे की बिरोबा देवस्थानचा जीर्णोद्धार त्यांच्या कारकिर्दीत चालू झाला. त्यावेळी त्यांच्याबरोबर आवर्जून नाव घ्यावं लागेल की नानासाहेब सगरे यांनीसुद्धा त्यावेळी बापूंना चांगली मदत केली आणि त्यावेळच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारे पैसा जमा करून आपण या बिरोबा देवस्थानचा जीर्णोद्धार आणि विकास करण्याची सुरुवात केली. त्यानंतर आम्ही सरकारकडे सुद्धा या विकास कामासाठी निधी मागितला. निधीसुद्धा चांगल्या प्रकारे त्यावेळचे आर आबा असतील, जयंत पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून सुद्धा त्यावेळी चांगला निधी मिळाला आणि त्यानंतर सत्तांतर झालं. दुसरी सरकार आली, भाजप शिवसेना आणि भारतीय जनता निधी देण्याचं सातत्य होतं तसंच चालू राहिलं. त्यामुळे चांगला निधी आता मिळतो. त्याच्या माध्यमातून पोळीचं विकास कामात आता चांगल्या गतीला लागलं आहे. त्याच्याशिवाय अंतर्गत रस्ते आहेत, विशेषतः स्वच्छता आहे, पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तो सुद्धा कायमचा सोडवण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालू आहे. आत्ताचं जे विश्वस्त मंडळ आहे ते सुद्धा कार्यक्षम आहे, चांगल्या गतीनं काम करतं आहे आणि म्हणून इथं वृक्षारोपण आहे. मध्ये जे दुष्काळ पडला त्या दुष्काळाच्या माध्यमातून इथली बरीचशी वृक्षतोड झाली किंवा काही वृक्ष उन्मळून पडले, तिथं नवीन लागण झाली नव्हती, तर तिथंसुद्धा चांगल्या प्रकारचं वृक्षारोपण आता आम्ही चालू केलं आहे. एक जवळजवळ 500 झाडांचा एक मोठा प्रकल्प आता राबवला आहे. कदाचित पुढच्या या यात्रेपर्यंत तिथं चांगल्या प्रकारची सावली या माध्यमातून होईल आणि लोकांनाही तिथं त्या सावलीचा काही इतरही काही कामं विशेषतः म्हणावं लागत होतं. त्याला स्वतःचं सोलरचं युनिट उभं करून त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारची वीज आता
आपल्या या देवस्थानच्या माध्यमातूनच आपण निर्माण करतो आहे. त्यामुळं चांगल्या प्रकारच्या विजेच्या बिलामध्ये सुद्धा आम्हाला सूट सवलत मिळाली आहे. असे वेगवेगळे प्रकल्प आम्ही राबवतो आहे. टी व्हीच्या माध्यमातून असेल, CCTV आहे किंवा जिथं जिथं कॅमेरे लावले त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारची आमची निगराणी आहे किंवा काही स्वच्छता आहे. तर काही प्रकल्प अजूनही तसे पूर्णपणे आम्हाला सुद्धा अजून बरीच कामं करायची आहेत. परंतु पुढच्या वर्षापर्यंत ही सगळी कामं जवळजवळ साकार झालेली असतील आणि पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा चांगल्या प्रकारची यात्रा आणि जास्त लोक भाविक इथं आलेले आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल. शिवाजीराव शेंडगे बापूंचं स्वप्न होतं की आरेवाडीचं बिरदेव मंदिर हे देखील वर्ल्ड क्लास टेम्पलपैकी एक असलं पाहिजे, वर्ल्ड क्लास. त्यासाठी जयसिंग शेंडगे म्हणून तुम्ही स्वतःहून यासाठी काय प्रयत्न करताय बापूंचं स्वप्न साकार करण्यासाठी? हे टेम्पल वर्ल्ड क्लास झालं पाहिजे. एकटा जयसिंग शेंडगे काही करू शकत नाही, परंतु त्याच्याबरोबर जी टीम आहे आमची त्यामध्ये सगळेच ट्रस्टी आणि गावकरीसुद्धा, आणि केवळ गावकरी नव्हे तर आपल्या या गावाच्या बाहेरचे सुद्धा समाजातले काही लोक आहेत, काही सल्लागार लोक आहेत, त्यांचाही सल्ला आम्ही घेतो आहे. आणि त्याच्या माध्यमातून शासन आहे, ट्रस्ट आहे, गाव आहे आणि गावाच्या बाहेरचे सुद्धा समाजातले चांगली जाणकार मंडळी आहेत. त्या सगळ्यांचाच वापर करून त्या सगळ्यांच्याच त्यांच्या कल्पना आहेत, त्या कल्पना राबवून आम्ही इथं चांगल्या प्रकारचं हे देवस्थान करत आहोत.